नमस्कार. नमस्कार. आपल्या या स्कूल कमिटीचे सदस्य तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मनोहर सर या सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचा मी ऋणी आहे. आज माझा विषय आहे कथाकथन. कथा. पहिली गोष्ट आहे गणपती बाप्पा. पहिली गोष्ट आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा 5-6 वर्षाचे असताना, तुमच्यापेक्षा लहान 5-6 वर्षाचे असताना किंवा तुमच्या बरोबरचे असतील 5-6 वर्षाचे असताना खेळत असताना त्यांना एक मांजरी दिसली. आणि त्या मांजरीला पकडला आणि चोप मार दिला. त्या मांजरीला गणपती बाप्पाने चोप मार दिला. तिला मारून हैराण केलं, छळून हैराण केलं. बिचारी मांजरी कशी तरी गणपती बाप्पाच्या हातातून निसटली आणि पळून गेली. कशी तरी बिचारी निसटली. काय ठोकलं, मारलं आणि पळून गेली. गणपती बाप्पा घरी आले. पाहतो तो काय, आईच्या अंगावर माराच्या खुणा, पार्वतीच्या अंगावर माराच्या खुणा. आईला म्हणतात, आई ग, तुला कुणी मारला? पार्वती आई गणेशला म्हणते, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला म्हणते, हा तुझाच पराक्रम आहे. गणपती बाप्पा आईला म्हणतात, पार्वतीला, मी तुला कधी मारलं? पार्वती म्हणते, आठव, आज खेळत असताना एका मांजरीला मारलंस ना? मारलंस ना? मग आठवतो. आणि त्याच माराच्या खुणा माझ्या अंगावर उमटलेले. पार्वती म्हणते, तू एका मांजरीला मारलंस, ठोकलंस, हैराण केलंस, त्याच माराच्या खुणा माझ्या अंगावर उमटलेल्या आहेत. आणि मग तो विचार करतो, तू काय समजतो गणपती बाप्पा, की मी ज्या मांजरीला मारलो त्या मांजरीच्या मालकाने येऊन ठोकलं माझ्या आईला? तू काय समजतो गणपती बाप्पा, की मी ज्या मांजरीला मारलं त्या मांजरीच्या मालकानं येऊन आमच्या घरी आईला मार? पार्वती म्हणते, तसं काहीच नाही, दुसऱ्याने मला कोणीच मारलं नाही. तुला सांगितलं ना, त्या मांजरीच्या ज्या खुणा आहेत त्या मारलेल्या, त्या माझ्या अंगावर उमटलेल्या आहेत. आणि मग आणि गणपतीचा समज असा झाला की त्या मालकाने मारलेले, आणि मग मोठ्याने रडायला लागला तो, आईला मारलं म्हणून. आई म्हणते, बाळा, मला दुसऱ्याने कोणीच मारलं नाही, तू मांजरीला मारलेस ना, त्याच माराच्या खुणा माझ्या अंगावर उमटलेल्या आहे. आणि मग पार्वती आपल्या लाडक्या गणपतीला, आपल्या गणपती बाप्पाला, गणेशला सांगते, हे बघ, ह्या पृथ्वी तलावर स्त्री रूपात जे प्राणी आहेत, जे जीव आहेत, मादी रूपात जे जीव आहेत, जे प्राणी आहेत, ते माझ्या अंशाने निर्माण झालेले, लक्षात ठेव. आणि जे ह्या जगामध्ये, या पृथ्वीवर जे नर रूपात जीव आहेत, प्राणी आहेत, जे पुरुष रूपात जीव आहेत, प्राणी आहेत, ते तुझ्या वडिलांच्या अंशाने निर्माण झालेले, शंकराच्या अंशाने निर्माण झालेले, उत्पन्न झालेले. थोडक्यात काय, आम्ही उभयता शंकर पार्वती पृथ्वी तलावर प्राणी मात्रांच्या रूपाने वावरत आहोत, जगामध्ये प्राणी मात्राच्या रूपाने वावरत आहोत, असं पार्वती आपल्या बाळाला, गणपती बाप्पाला, गणेशला सांगते. आणि इथून पुढे तू कुठल्या प्राण्याला मारायचा नाहीस, लक्षात ठेव. आई आपली काय म्हणते, पार्वती गणपती बाप्पाला, इथून पुढे
कुठल्याही प्राण्याला मारायचं नाही. पण तुमच्यासारखी मुलं काय करतात, माझा अभ्यास आहे की तुमच्यासारखी मुलं शाळा सुटल्यावर रस्त्याने जाताना दोस्ताकडे दप्तर देता आणि म्हणता माझा नेम बघ. शेजारी रस्त्याच्या कडेला कुत्र झोपलेली असती कुत्री, तुम्ही शाळा सुटल्यावर दप्तर दोस्ताला देता, जगड घेता, बघ माझा नेम, आणि त्या बरोबर कुत्रीच्या पोटाला मारता. बरोबर का? कुत्रीला मारलं म्हणजे कुणाला मारलं? पार्वतीला. जर नर असेल, कुत्रा असेल आणि तुम्ही दगड मारला, माझा नेम बघ, मारतात मुलं, लहान मुलं दगड. बरोबर लागल्यावर ते कुई 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 बोलून जाते, ते कुई कुई कर. आता मला एवढा अभिमान वाटतो, बाट माझा नेम कसा काय. पण तुम्ही कुत्र्याला मारलं म्हणजे शंकराला मारलं. लक्षात ठेवा, कुत्रीला मारलं तर कुणाला मारलं? पार्वतीला मारलं. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. बघा आता किती हुशार आहेत. सगळ्यांनी मला सांगितलंय ग्रामीण भागातले, पण आता प्रश्नाची उत्तर दिली ना, मी तुम्हाला सल्यूट करणार. तुम्ही जर भावाला मारलं तर कोणाला मारलं? क्या बात है, क्या बात है, व्हेरी गुड, क्या बात है. तुम्ही जर बहिणीला मारलं, कुणाला मारलं? क्या बात है. तुम्ही मित्राला मारलं, कुणाला मारलं? करेक्ट, शंकराला. तुम्ही मैत्रिणीला ठोकलं वर्गात, क्या बात आहे. अरे मला तुम्ही खेड्यातली मुलं वाटत नाही, सगळी उत्तर तुमची बरोबर आली. आणि म्हणून मोठे झाल्यानंतर आपल्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवायचं नाही, घराच्या बाहेर काढायचं नाही. आता तुम्ही मोठं झाल्यावर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढायचं नाही. घराच्या बाहेर आई वडिलांना काढलं तर कोणाला बाहेर काढलं? क्या बात आहे, सलूट, क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणून आयुष्यात लक्षात ठेवायचं, जिथे जीव तिथे शिव. म्हणा, जिथे जीव जिथे जीव. क्या बात आहे. जीवांची पूजा हीच ईश्वर पूजा होय. जीवांची पूजा हीच ईश्वर पूजा होय. हा संदेश पार्वतीनं आपल्या गणपती बाप्पाला दिलेला आहे. आता दुसरी एक गोष्ट सांगतो. अगस्त्य ऋषी दुधाचा तांब्या घेतलाय आणि शिवपिंडीवर, शिवलिंगावर जवळ गेले. हे बोलू नका, इकडे ऐकू येतं याच्यात, बिलकुल बोलायचं नाही. अख्ख्या महाराष्ट्रात म्हणणारी काय चाललंय, तोंड बांध. तर दुधाचा तांब्या घेतलाय अगस्त्य ऋषीनं आणि शिवपिंडाजवळ गेले, शिवलिंगाजवळ गेले. इतक्यात तिथे गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा अगस्त्य ऋषीना म्हणतात, हे काय करता? अगस्त्य ऋषी म्हणतात, हा दुधाचा तांब्या आहे, मी शिवपिंडावर, शिवलिंगावर मी दुधाचा अभिषेक करणार आहे. गणपती बाप्पा म्हणतात, कशासाठी? गणपती बाप्पा म्हणतात, कशासाठी? मग तो अगस्त्य ऋषी म्हणतो, तुमचे वडील प्रसन्न होण्यासाठी, तुमचे वडील पावण्यासाठी, शंकर प्रसन्न होण्यासाठी, महादेव प्रसन्न होण्यासाठी, पावण्यासाठी मी दुधाचा अभिषेक करत आहे. गणपती बाप्पा काय म्हणाले, गणेश काय म्हणाला पहा. गणेश म्हणतो अगस्त्य ऋषींना, माझे वडील असे प्रसन्न होत नाहीत, माझे वडील असे पावत नाही, महादेव शंकर असे प्रकट होत नाही, असे तुम्हाला प्रसन्न होत नाही. लक्षात ठेवा. अगस्त्य ऋषी चिडले, संतापले, रागावले, खवळले आणि रागातच म्हणाले, मग सांगा तुमचे वडील कसे प्रसन्न होतात? सांगा, शंकर प्रसन्न कसे होतात? सांगा. गणपती बाप्पांनी काय केलं पहा. गणपती बाप्पांनी अगस्त्य ऋषीने आणलेला दुधाचा तांब्या घेतला. कशासाठी आणला होता? शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी, शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी तो तांब्या घेतला गणपती बाप्पाने आणि एका घरात गेले. त्या घरात तुमच्यासारखा मुलगा 2 दिवस उपाशी होता. 2 दिवस त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. 2 दिवस एकही कण नव्हता पोटात त्याच्या. तिथे गणपती बाप्पा गेले आणि गणपती बाप्पा म्हणाले त्या मुलाला, दूध पे ह्या तांब्यातलं. आता ते 2 दिवस अन्नाचा एक कण पण नव्हता. तांब्या घेतला, गता 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 गता
पूर्ण पिऊन टाकलं. आता 2 दिवस पोटात काहीच नाही, एक अन्नाचा कण पण नाही. आणि त्याच क्षणाला शिवपिंडीतून प्रकट झाले. त्याच क्षणाला शिवपिंडीतून शंकर प्रकट झाले. शिवपिंडीतून, शिवलिंगातून शंकर प्रकट झाले. शंकर दिसले सर्वांना. सांगा, जिथे जीव जिथे जीव. क्या बात आहे. जीवांची पूजा हीच ईश्वर पूजा होय. लक्षात ठेवा. एक उदाहरण माझ्या मुलाच्या जीवनातला प्रसंग सांगतो. त्या गोष्टीवरून आठवलं मला. सरांनी सांगितलं या मंडळीला, ह्या ग्रामस्थ मंडळींना, की माझ्या मुलाचं हॉस्पिटल आहे, तुम्हाला माहित नाही, चांदोलीला. कधी आला तर भारत पेट्रोलियम आहे तिथे, साळुंखे हॉस्पिटल मोठं आहे. माझा मुलगा डॉक्टर आहे, सुनबाई डॉक्टर आहे. पण ते काय करतात माहिती का, दरवर्षी ना घरात गणपती बसवतात. दरवर्षी झालं. त्यांच्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगतो. शेजारची आरतीला आले, सगळी घरातले आम्ही जमलोय, आरती चालू आहे. डॉक्टरनं हातात आरती घेतल्या, डॉक्टरनं हातात आरती घेतलेली आहे, आरती चालू आहे. आरती सुरू होऊन 2-3 मिनिटं झाली. आरती सुरू होऊन 2-3 मिनिटं झालेली होती. तोपर्यंत डॉक्टरांच्या मोबाईलची रिंग वाजली. माझ्या घरी ते ताट, मी मागे उभा होतो. डॉक्टरांनी ते ताट, आरतीचं ताट माझ्याकडे दिले आणि ते पटकन दुसऱ्या खोलीत गेले. आमची आरती सुरू, सगळ्यांची टाळ्या वगैरे चालू होतं. टाळ्या आरती चालू होती. डॉक्टर दुसऱ्या खोलीत गेले. आणि सर्वसाधारण आपण अर्धा तास, पाऊण तास, 25 मिनिटं, 20 मिनिटं आरती करतो गणपती बाप्पाची, सकाळ संध्याकाळ, बरोबर का? माहिती आहे का? मग सर्व आरती संपली. आणि आरती संपल्यावर मी घरात चौकशी केली, दादा कुठे गेला? मी त्या डॉक्टरला दादा म्हणतो, तो माझा मुलगा आहे. मी चौकशी केली घरात, दादा कुठे गेला? आणि 20-25 मिनिटांनी, म्हणजे अर्ध्या तासानं मला कळलं की हॉस्पिटलचा फोन होता. हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकचा पेशंट आलेला होता. हार्ट अटॅकचा, हृदयाचा झटका, मराठीत हृदयाचा जोरात झटका आलेला होता. आणि सिरियस पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेला होता. जुन्या हॉस्पिटलमध्ये, 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जुन्या हॉस्पिटलमध्ये सिरियस होता. 2 दिवस डॉक्टर तिथं बसले. आणि 2 दिवसानं मला कळालं त्या माणसाला जीवदान मिळालं. झटका आलेला होता. लक्षात ठेवा. त्या 2 दिवस तिथे बसून होते, रात्रंदिवस त्या माणसाचा जीव वाचवला. आता या ठिकाणी जर दुसरा एखादा धार्मिक असता, कर्मकांडवाला असता, काय केला असता? येणार नाही, फोनच उचलला नसता, किंवा उचलल्यावर सांगितलं असतं मी येणार नाही हॉस्पिटलमध्ये. आणि तिकडून तर फोन आलेला होता की पेशंट आलेले सिरियस हार्ट अटॅकचा, आणि माझ्या मुलाचा सब्जेक्ट आहे हृदयरोग तज्ञ डॉक्टर. आणि ते तिथे गेले, त्यांना जीवदान मिळालं. त्या दिवशी माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. त्यावेळेला माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. कारण माझ्या मुलानं पार्वतीनं दिलेला संदेश, पार्वतीनं दिलेला उपदेश, गणपती बाप्पांनी दिलेला उपदेश, गणपती बाप्पाने दिलेला संदेश माझ्या मुलानं आपल्या जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणला, अंमलात आणला. माझ्या मुलाला माणसात देव दिसला. आणि म्हणून त्या दिवशी मी इतका आनंदित होतो. म्हणून कधी लक्षात ठेवा, घरी लिहून ठेवा, कर्मकांडापेक्षा स्वतःचं कर्तव्य, स्वतःचं काम, स्वतःचं कर्म, स्वतःचा अभ्यास महत्वाचा कर्मकांडापेक्षा. जर तो कर्मकांड करत बसला असता अर्धा पाऊण तास, आरती म्हणत बसला असता माझा मुलगा, तो पेशंट वरती गेला असता. मग जिथे जीव जिथे जीव, क्या बात आहे. जीवांची सेवा हीच ईश्वर पूजा होय. मला अभिमान वाटतो मुलाचा, कारण त्यानं माणसात देव पाहिला, पार्वतीचा आणि गणेशाचा आदर्श घेतला. लक्षात ठेवा. आता दुसरी एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीचं नाव आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद कलकत्ता येथील सिमला विभागात त्यांचा जन्म झाला.
12 जानेवारी 1863 रोजी त्यांचा काय झाला, जन्म झाला. आणि त्यांचं पूर्ण नाव काय होतं बघा, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. आणि तुमच्यासारखा 5-6 वर्षाचा असताना शेजारच्या गावात जत्रा होती. शेजारच्या गावात, मग शेजारच्या गावात जत्रा होती म्हणून सर्वजण काय करत होते, चालत गेले त्या जत्रेत. तुमच्यासारखे 5-6 वर्षाचे जे लोक होते ते चालत गेले. ती मुलं चालत गेली जत्रेला, दिवसभर जत्रेत फिरले जत्रेमध्ये. आणि शेवटी एका दुकानाजवळ नरेंद्र थांबला, 5-6 वर्षाचा. त्यांनी पाहिलं एक मूर्ती मस्त सुंदर आहे. 10-15 मिनिटं त्या मूर्तीकडे पाहत होता. त्याला ती मूर्ती आवडलेली होती, सुंदर मूर्ती होती, एकदम सुंदर, फार आवडली. 10-15 मिनिटं पाहत होता. आणि त्या मूर्ती कोणाची होती माहिती आहे, शंकराची मूर्ती होती. शेवटी ती मूर्ती त्यानं खरेदी केली. आणि तोपर्यंत काय झालं, त्याला वेळ फार झाला, कारण तो 15-20 मिनिटं ते याच्याकडेच पाहत होता, मूर्तीकडेच पाहत होता. तोपर्यंत काय झालं, बाकीचे मित्रमंडळी जे आलेले होते ते सर्व चालत आपल्या गावी गेले. हा एकटाच राहिला, कारण जाताना हे सर्व चालत गेलेले होते. आणि त्यावेळेला त्यांचं वय किती होतं, 5-6 वर्षाचं होतं. त्यांचं वय किती होतं, 5-6 वर्षाचं. आणि मग तो एका दुकानातून त्यांनी काय केलं, ती मूर्ती घेतली. आणि ती मूर्ती घेतली, हातात घेतली, बरोबर का, आणि चालत आपल्या गावी, शेजारच्या गावी चालत जात होता. आणि चालत जात असताना बरं का, तो विचार काय करतो, आता ही घरात मूर्ती कुठे ठेवायची, आता ही मूर्ती घरात कुठे ठेवायची, पूजा कशी करायची, हे डोक्यात तो विचार करीत होता. इतक्यात एक छोटस बाळ रस्त्यावरून रांगत 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 रस्त्यावर आलं. एका घरातलं रस्त्यावर रांगत रांगत, घरात काही स्वयंपाक त्यांचा चालू असेल, एक बाळ रांगत रांगत आलं. आणि समोरून घोडागाडी धावत आली. ती नरेंद्रनं पाहिलं, ते बाळ, रांगत असलेलं बाळ घोडागाडीच्या पायाखाली जाणार, चाकाखाली जाणार, घोड्याच्या पायाखाली जाणार. इतक्यात प्रसंगावधान राखून नरेंद्रनं हातातली मूर्ती जमिनीवर टाकली. जी आवडती शंकराची प्रिय मूर्ती खाली फेकून दिली आणि धावत गेले. आणि रांगत जाणाऱ्या मुलाला उचललं आणि रस्त्याच्या कडेला लागली. आणि ती घोडागाडी वेगात पुढे धावत गेली. पुन्हा मग नरेंद्रच्या, स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं, अरे आपली मूर्ती जी आवडती होती, जे सुंदर घेतलेली होती, खरेदी केलेली होती, मग लक्षात आलं आपण तर रस्त्यावर फेकून दिले. पण आता बाळाला कडेला नेलं, घरी ते गेलं बाळ. आणि मग जवळ येऊन पाहतो, शंकराच्या मूर्तीचे तुकडे तुकडे तुकडे, आवडत्या मूर्तीचे तुकडे 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 झालेले होते. पण ते तुकडे पाहून नरेंद्र, स्वामी विवेकानंद निराश झाला नाही, दुःखी झाला नाही, वैफल्यग्रस्त झाला नाही. नरेंद्र, स्वामी विवेकानंद खुश होते, आनंदित होते, प्रफुल्लित होते, कारण त्यांनी आज एका मुलाचा जीव वाचवलेला होता. स्वामी विवेकानंद खुश होते, प्रफुल्लित होते. 15-20 मिनिटं मूर्तीला घ्यायला लागलं, सुंदर मूर्ती होती, पण ते निराश झाले नाही. ह्या नरेंद्रनं, 5-6 वर्षाच्या मुलानं पार्वतीनं दिलेला संदेश, पार्वतीनं केलेला उपदेश, गणपती बाप्पाने केलेला संदेश, गणेशने दिलेला संदेश, उपदेश नरेंद्रनं, स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या जीवनामध्ये अंमलात आणलेलं आहे, आचरणात आणलेलं आहे. थोडक्यात काय, पार्वतीचा संदेश, उपदेश, गणपती बाप्पा आणि नरेंद्र यांचा संदेश काय, जिते जीव तिथे शिव. क्या बात है, जिते जीव तिथे शिव. जिते जीव तिथे शिव. जीवांची पूजा हीच ईश्वर पूजा, जीवांची पूजा हीच ईश्वर पूजा. लक्षात ठेवा. आता मला सांगा, इथून पुढे भावाला मारणार नाही, बहिणीला मारणार नाही, मित्राला मारणार नाही, मैत्रिणीला मारणार नाही, म्हातारपणी आई वडिलांना रस्त्याच्या घराच्या बाहेर काढणार नाही. क्या बात है, जोर से तालिया, जोर से तालिया. क्या बात है, फार सुंदर मुलं आहात तुम्ही,
बरोबर तुम्हाला समजलं, कारण मला सरांनी सांगितलेलं होतं, मनोहर सरांनी आमची पहिली ते चौथीची बोलेल, पण तुम्ही एवढं एकाग्रतेने ऐकत आहात काय, म्हणजे आता लास्ट अँड बेस्ट शेवटची गोष्ट काय किती सांगितली, गणपती बाप्पा 1, 2 अगस्त्य ऋषी आणि 3 स्वामी विवेकानंद कथा सांगितली, आणि आता चौथी कथा शंभू मास्ता. शंभू मास्ता लास्ट अँड बेस्ट. एक खेडेगाव होतं. आता तुमचं गाव पठारवाडी एकदम सुंदर आहे, शांत माणसं आहेत, कोणाचं एक नाही दोन नाही, आपापल्या उद्योगात कसा तरी वेळ काढून साहेब आले इकडे उद्योगात आहे. पण ते एक खेडेगाव असं होतं ना, फायटिंग, मारामारी, भांडखोर. ते गावच फेमस होतं, भांडखोर गाव. आणि सगळे गावातले लोक व्यसन करायचे, व्यसन. आणि ते गाव आणि त्या गावचा पाटील कसा, त्या पाटलाचा रुबापा, पायात कोल्हापुरी चप्पल, वाजणार कोल्हापुरी चप्पल, धोतर पांढरा शुभ्र, फुल हाताचा पांढरा शुभ्र शर्ट आणि डोक्याला लाल फेटा, हातात काठी, असा त्या पाटलाचा रुबाब होता त्या गावच्या. काय आणि दरानं तर विचारूच नका, की जिथे गावचे पाटील जातील त्यांच्या पाठीमागे 3-4 मारेकरी असायचे. मारेकरी जर रस्त्याने जाताना माझ्यासारख्याने त्यांना सलाम केला नाही, नमस्कार केलं नाही, वंदन केलं नाही, तर ते मारेकरी ठोकणार. अरे फार माजलायस काय तू, पाटलाला नमस्कार करत नाही. जो कोणी रस्त्यावरून जर पाटील जात असताना नमस्कार केला नाही, त्याची भाजी झालीच म्हणून समजा. असं ते गाव होतं. पाटलाचा रोबा भांडखोर गाव. आणि नेमकं त्याच गावात शंभू मास्तरची बदली झाली. त्याच गावात जिल्हा परिषद दिदी जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा, तिथे काय झालं, त्याची नेमणूक झाली. आता त्याला गावात जायचंय. आता गावात जायचंय म्हटल्यावर पूर्वी वाहनं नव्हती, एसटी, बस, रेल्वे, रिक्षा काही नव्हतं. पूर्वी डांबरी रोड नव्हता, कच्चा रस्ता, काय खाचखडी, आणि सर्व माणसं माझ्यासारखी बैलगाडीतून धडधड 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 खाचखडी हाजरे, या गावावरून त्या गावात, ह्या खेड्यातून त्या खेड्यात, अशी ते प्रवास करायची. आता बदली, उद्या तिथं हजर राहायचं शाळेत. बैलगाडी घेतली, एक गाडीवान, आणि त्या गाडीत एक मास्तर, शंभू मास्तर. गावात जायचं आहे, उद्या हजरी आहे ना, सकाळी 7:30ला शाळा आहे. शंभू मास्तरचं एक ट्रंक होता आणि एक पोतं होतं त्या गाडीत. पोत्यात काय होतं, स्वयंपाकाचं सामान होतं. त्या शंभू मास्तरचं त्या पोत्यात काय होतं, की स्वयंपाकाचं सामान. आता तिकडे जाऊन करायचं आहे स्वयंपाक. एक तवा त्या पोत्यात, एक स्टोव, 4 भांडी, 4-5 किलो तांदूळ आणि 4-5 किलो काय गव्हाचं पीठ. हे झालं पोत्यात. ट्रंक मध्ये एक चादर, एक सतरंजी, 2 ड्रेस आणि टावेल, बनियन वगैरे त्या ट्रंक मध्ये होते. ट्रंक गाडीत ठेवला, पोतं गाडीत ठेवलं, आणि ते दोघं आपलं चालू आहे धडधड 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 करत त्या गावाकडे चालू आहे. हळू 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 ती गाडी आली वेशीजवळ. वेशीजवळ असा एक प्रतिष्ठित मनुष्य भेटला. एक मनुष्य असा भेटला. तो म्हणतो, राम राम पाहुणा, कुठून आला, कुणाकडे आला. शंभू मास्तर म्हणतो, तुमच्या ह्या गावात जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये माझे शिक्षक म्हणून बदली झालेले, आणि म्हणून मी आलो. ते मनुष्य काय म्हणतो, या रस्त्यावरून गाडी चालल्या, खुणावली, इकडे या, तुम्ही इकडे या, गाडीतून उतरून इकडे या. शंभू मास्तर उतरून इकडे आला. का, त्या गाडीवानला समजता कामा नये. ते गाडीवान कोण बसलाय ना, त्याला समजता कामा नये, म्हणून तिथूनच आवाज दिला, मास्तर इधर आला. अहो, हे गाव आमचं बेकार आहे. एक शिक्षिकेचं थांबत नाही, मार बसतो, धमक लाडो, मारतात गावकरी. जर तुम्ही चुकून वेळाने शाळेत गेला, काय तुमच्याकडून काही चूक झाली, तर तुमची भाजी झालीच म्हणून समजा,
आणि तुमच्याबद्दल मला जिव्हाळा आहे हा जोडून सांगतो, ही बदली कॅन्सल करावी. ज्या आईला डोक्याला ताप नको, तुम्ही दुसरीकडे जा, तिथं जाऊ. तुम्हाला मारणार हो, फार चालू आहे आमचा तमाशा. गुरुजी म्हणाले, सांगितल्याबद्दल आभारी, थँक्यू, पण मी बदली करून घेणार नाही. मला सरकारने या शाळेत म्हणून केलेले याच शाळेत मी सर्व्हिस करणार, नोकरी करणार असं म्हणाले. त्यांना नमस्कार केला आणि गाडी जाऊन बसले. हे विचार करू लागलं, आणि याला चांगल्यासाठी सांगितलं गुरुजीला, आता याची भाजी हो ना, आता याला मार बस ना, असं म्हणत ते पुढे गेलं. मग गाडी धडधड 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 करत त्या मराठी शाळेजवळ आली. मी कसं आता आलो टू व्हीलरला, बरोबर ना, तसं ती गाडी धडधड 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 करत मराठी शाळेजवळ आली. शंभू मास्तर तो गाडीवान तिथे आले. ते सर्व बघतात तर काय, शाळा सुटलेली आणि तुमच्यासारखी मुलं ह्या ग्राउंडवर खेळायला लागले. मस्त कबड्डी खो खो, शाळा सुटलेली आहे. तुम्ही फ्रेश होऊन घरून आला आणि मग सायंकाळी आपण खेळतो बघा, मराठी शाळेत माध्यमिक शाळेत ग्राउंडवर खेळत असतो, तिथे कबड्डी खो खो खेळायला लागलेत मुलं, शाळा सुटलेले. शंभू मास्तरनं त्या सर्वांना एकत्र बोलवून घेतलं, त्या सर्वांना बोलून घेतला आणि मला म्हणाले, बाळानो, माझं नाव शंभू मास्तर, मी तुमच्या शाळेत उद्यापासून शिकवायला येणार आहे. माझी इथे शाळेत नेमणूक झालेली आहे आणि माझी विनंती आहे, मला तुमच्या गावात खोली मिळेल का भाड्यानं? मला भाड्यानं खोली मिळेल का? एक मुलगा उठला, तो म्हणतो, गुरुजी, आमच्या घरात एक खोली मोकळी आहे. मी आमच्या आईला विचारून येतो. गुरुजी म्हणले, ठीक आहे. गाडी इथंच थांबल्या. ती धावत धावत गेलं घरी आणि आईला सांगताय, आई, ही शेजारची आपली खोली मोकळी आहे ना? बर, मग आमच्या शाळेत एक गुरुजी आला, त्याचं नाव शंभू मास्तर आहे, ते उद्यापासून आम्हाला शिकवणार आहे आणि त्यांना खोली भाड्यानं पाहिजे. म्हणजे खोली भाड्यानं द्यायची माझ्या गुरुजीला. बर बाबा म्हटले, आई तुझी इच्छा आहे तर गुरुजीला बोलून आण. ते धावत धावत आलं मराठीच्या ग्राउंड मध्ये. माहिती ना, गुरुजी, आमच्या आईने घरी बोलवलंय. मग मिळेल? हो, खोली भाड्यानं देणार आई. गुरुजी म्हटले, गाडीत बस. बस बैलगाडी. ती बसलो, गाडी सुरू. रस्ता दाखवत दाखवत त्या मुलाच्या घरी गाडी गेली. शंभू मास्तरनं खोली पाहिली. 10x10ची खोली, सारवलेली खोली, वर पत्रा, 10x10ची पसंत पडली. भाड्याचा व्यवहार झाला, भाडं वगैरे ठरलं काय द्यायचं ते. चहा पाणी झालं आणि तो गाडीवान शंभू मास्तरला सोडायला येणारा, त्यानं ते ट्रक आणि ती पोतं खोलीत नेऊन ठेवलं शंभू मास्तरचं आणि ती गाडी परत गेली त्यांच्या गावी. आता शंभू मास्तरनं काय केलं, सगळा पसारा खोलीत लावला. ट्रंक मधला, त्या पोत्यातला, स्टोव, भांडी काय असतील सगळा पसारा लावला. काय स्वयंपाक तयार केला. कारण त्यांनी 4-5 किलो तांदूळ आणलेलेच होतं, 4-5 किलो गहू आणलेलेच होतं. पूर्वीची अशीच पद्धत असायची. 4 भांडी, स्टोव पेटवला, मस्त जेवण केलं आणि जेवण केल्यावर सकाळी 7:30ला शाळा. काय लवकर उठलं पाहिजे, लवकर झोपायचं ठरवलं. पण त्या गाडीतून प्रवास करून धड 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 हादरे देत देत अख्खे खंबर कामातून गेलेले होते शंभू मास्तरचे. सगळं अंग खिळखिळी झालतं शंभू मास्तरचं. कच्चा रस्ता ना, आम्ही त्यातून अनुभव घेतलाय लहानपणी. आम्ही कच्चा रस्ता. त्याला त्या शंभू मास्तरला पटकन झोप लागली. सकाळी 7:30ला शाळा. पहिला दिवस 7लाच शाळेत गेला. पहिला कोणीच नव्हतं शाळेत. बसला बाहेर बाकड्यावर. तो 5-10 मिनिटांनी मुख्याध्यापक आले. दोघांची चर्चा झाली, दोघांचा परिचय झाला, दोघांची ओळख झाली, चहा पाणी झालं आणि मग मुख्याध्यापकांनी सांगितलं, 5वीच्या वर्गावर जा. शंभू मास्तर 5वीच्या वर्गावर गेले. स्वतःची ओळख सांगितली मुलांना, मी शंभू मास्तर आहे, तुमची आजपासून नेमणूक माझी इथं ओळख सांगितली. आपली मुलांची ओळख करून घेतली एकेकाची. तुझं नाव काय, मुली तुझं नाव काय, सगळ्यांची ओळख करून घेतली. हाजरी घेतली. ती हजार गैरहजार हाजरी घेतली.
आणि धडा शिकवायला सुरुवात केली. धडा कोणता होता? राणा प्रतापचा धडा होता. राणा प्रतापचा. सगळे ऐकण्यामध्ये गुंग. इतकी ती तल्लीन होती मुलं. जसं आता तुम्ही शांत बसलाय, जोशी टाळ्या. जसं आता तुम्ही शांत बसलाय तसं सगळी ऐकण्यात धडा तल्लीन होते. जणू काही एखादी पिन जरी खाली टाकली ना आवाज येईल, इतकी शांतता होती. इतकी सर्व मुलं शांत होती. नंतर ही शांतता भंग पावली. कारण सांग, एक मुलगा पाठीमागचा ना सारखा हसायचा. राणा प्रतापचा धडा चालू आहे, शंभू मास्तर शिकवत आहेत आणि एक मुलगा पाठीमागचा सारखा हसायचा. ते शंभू मास्तरनं पाहिलं तर मागचा मुलगा हसतोय. शांतता भंग झालेले, एवढं सगळी गुंग असताना एकच मुलगा हसतोय. पाहिलं त्यांनी. आणि तो काय करत होता माहितीये का? तो मुलगा की त्यानं ना असा कागदाचा बाण केलेला होता. असा त्यांनी कागदाचा बाण केलेला होता. हे बघा, असा बाण केलेला होता मागच्या मुलानं. दिसलं का? तुम्ही कधी करताय की नाही असा बाण? करताय ना? त्या मुलानं काय केलेलं होता? 5वीच्या मुलानं असा बाण केलेला होता. राणा प्रतापचा धडा चालू आहे, सगळी शांतता आहे आणि तो मस्तीखोर. त्याने काय केलं? हे टोक आहे ते पुढच्या मुलाला मानेला टोचवायचा. कानाला टोचवायचा. पुन्हा इकडून इकडे टोचवायचा, मानेला टोचवायचा. मग पुढचा मुलगा सर पुढे गुरुजी शिकवत आहेत तिकडे बघतो आणि त्याचा हात सारखा इकडे 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 का ती सारखं टोचवतं. आणि मागचा टोचवणारा मुलगा हसत होता. आणि पुढचा सारखा असा करायचा, टोचवल्यावर असा करायचा, आता हसायचा. हे शंभू मास्तरनं पाहिलेलं होता. एक मुलगा बाण केलेला आहे आणि मस्ती करतोय वर्गात. तो शंभू मास्तर जसे आपले मनोहर सर आहेत संयमी, तसे ते शंभू मास्तर संयमी होते. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, हे पहा, मी त्या मुलाला पाहिलंय, मस्ती करत आहे, हसत आहे, त्या मुलाला मी पाहिलेलं आहे. परंतु तो स्वतःहून उठला आणि मला जर सांगितलं, गुरुजी मी मस्ती करत होतो, मी हसत होतो, मी बाण खुर्च्याला टोचवत होतो, असं त्यानं स्वतःहून सांगितलं तर मी मारणार नाही, मी त्या मुलाला क्षमा करणार. तो उठायला तयारच नाही. मस्ती करणारा काय? पुन्हा विचारलं, विचार करा, मी त्या मुलाला पाहिलेलं आहे. प्रामाणिकपणे उठला आणि कबूल झाला, मी मस्ती करत होतो, मी हसत होतो, मी मारणार नाही. तरी उठला नाही. समूह मास्तर जवळ गेले त्या मुला, कारण पाहिलेलं होतं. ते दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही. कोणी मित्रांनी सांगितलं, दुसऱ्या मुलाने यानं मारलं, स्वतः डोळ्याने पाहिलेलं होतं. गुरुजी बोल, तो हसलास का नाही? तर मग तुम्ही हसला नाही. मी हसलो नाही. जोरात थोबाडात दे, मुस्काडात दे, बोल जोरात, उजव्या गालावर, रंगीत टीव्ही, रंगीत टीव्ही, जोरात मुस्काटात मार, बोल तो हसलास की नाही? तो म्हणतो नाही. पुन्हा डाव्या गालावर मुस्काटा, 2 टीव्ही, रंगीत टीव्ही, 2 टीव्ही, जोरात बोल तो हसलास की नाही? मग तो कबूल झाला. रडत होता, हो मीच मस्ती करत होतो, मीच बाण केलेलं होता, मीच टोचवला. काय? तो कबूल झाला. आता हे पाहिल्यानंतर दुसरी मुलं, आय 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 आय, आता त्या मुलाला मारलं, जर आमचं काही चुकलं तर शंभू मास्तर आम्हाला पण असंच मारणार. म्हणून ते घाबरलेले नव्हते. पण ऐका, त्याला मारलं तसं आमचं काही चुकलं तर आम्हाला पण शंभू मास्तर असं मारेल, म्हणून मुलं घाबरलेली नव्हती. का घाबरलेली होती सांगतो. कारण ते काय म्हणतात, त्याने आता ह्या शंभू मास्तरचं काय खरं नाही, ते गाव भांडपूर होतं ना. आता ह्या शंभू मास्तरचं काय खरं नाही, आता ह्या शंभू मास्तरची भाजी होणार, म्हणून मुलं घाबरलेली होती. आता ह्या शंभू मास्तरचं कसं होणार, ते आजच आले आणि ठोकलं, आता ह्याचा मार बसणार, याला मार बसणार ह्या माणसाला, म्हणून ते घाबरलेली होती. कारण काय म्हणतो सांगा, ऐका कारण काय? ज्या गावचा पाटील होता, जाताना जर त्याला नमस्कार केला नाही, चमत्कार केला नाही, नमस्कार
वंदन केलं नाही, सलाम केला नाही तर त्याचे मारेकरी आपल्याला ठोकायचे. आणि त्या पाटलाचा पोरगा तो होता. आय 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 आय. आता काय खरं नाही. तो मुलगा कोणाचा होता? जो पाटी नमस्कार केला नाही, वंदन केलं नाही, सलाम केला नाही, त्याचा तो पोरगा. आय 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 आय. आता काय खरं नाही. म्हणून मुलं घाबरली ती. आता ह्याचं काय खरं नाही. संभव मास्तर बाहेर बसणार, भाजी होणार, म्हणून मुलं घाबरलेली. लक्षात ठेवा, सरांनी गृहपाठ दिला, शाळा सुटायच्या अगोदर संभव मास्तरना, आणि उद्या हा गृहपाठ करून आणायचं सांगितलं. शाळा सुटली, तो मुलगा गेला घरी, बापाला सांगितलं, पाटलाला सांगितलं, तो नवीन संभव मास्तर आला आहे, त्याने मला मारलंय बरोबर. मग का आता ते रुबाब गावच भांडखोर होतं ना काय. आणि पाटलाचा रुबाब तुम्हाला मगाशी सांगितलं. झालं. पाटील 11ला. आता तुमची कशी, मला सरांनी सांगितलं होतं 11:45 सर या, आमची शाळा 11ला सुरू होती. मला मनोहर सरांनी सांगितलं होतं. तशी त्यांची 11ला शाळा भरली. पाटील आला 11:30. 4 मारेकरी. कारण कुठेही जाताना त्याच्या पाठीमागे 4 मारेकरी. त्यांच्या हातात 4 काट्या आणि त्या पाटलाच्या हातात 1 काठी. रुबाबच होता त्याचा. तो आला. आल्यावर काय केलं त्यानं? पडवीमध्ये त्या मारेकऱ्यानं बसवलं. मुख्याध्यापक मनोहर सर इथं आत आहे. काय त्या मारेकऱ्यानं सांगितलं इथं बसा, उभा राहा इथं वाटल्यास, मी ऑफिसमध्ये एकटा जातो. आणि तो गावचा पाटील आज मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेला. मुख्याध्यापक त्याला माहिती आहे सगळा इतिहास आहे गावचा. थर कापा लागलं. त्यानं लगेच खुर्चीवरनं उठून पाटलाचं स्वागत केलं. पाटलाला समोर खुर्चीवर बसायला सांगितलं. आणि घाम आलेला होता, कपाळाला घाम, डोकीवर घाम, त्याला टक्कल पडलेलं होतं त्या मुख्याध्यापकाला. आणि असा हात करून बसलेला होता. जर पाटलाच्या मारेकऱ्यांची काठी बसलीच, पाटलाची काठी बसलीच तर हातावर बसावी, ह्या टकलावर नको. काय ह्या टकलावर नको म्हणून त्या असाच हात करून बसला. काय विचारलं घाबरून, पाटील काय काम काढलं, काय काम करू तुमचं, कशासाठी आला? पाटील म्हणतात, संभव मास्तर कुठं आहे? तू 5वीच्या वर्गावर गेलाय. मुख्याध्यापक घाबरत म्हणले, 5वीच्या वर्गावर आहे? बोलवून घ्या. मारेकरी बाहेर बसलेले, एकटाच तो पाटील आत गेलाय. आलं ते 5वीच्या वर्गावर शिपाईला बोलवलं. ते 5वी मध्ये आहेत ना ते सर नवीन आलेले संभव मास्तर, त्यांना ऑफिसमध्ये मी बोलवले. मुख्याध्यापक काय म्हणतात, मुख्याध्यापकाने बोलले म्हणून निरोप दे. मोठी शाळा असते, शिपाई वगैरे असतात. मग शिपाई गेला 5वीच्या वर्गावर. गुरुजीनं सांगितलं, तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे मुख्याध्यापकाने. आणि तो शिपाई आला परत. संभव मास्तर म्हणले ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, शुद्ध लेखन दिलं वर्गात. मी ऑफिस मधून जाऊन येतोय, शुद्ध लेखन लिहा, कोणी मस्ती करायची नाही. आले इकडे, आणि तिकडे वर्गात काय चालू माहिती का, पाटलाचा पोरगा काय म्हणतो, आता संभू मास्तरची भाजी होणार, आता संभू मास्तरचा मार बसणार, माझे वडील त्याला ठोकणार, माझे वडील आलेले असणार, 4 मारेकरी घेऊन आलेले असणार, आता त्याची भाजी होणार. मला मारलं काय, मग टिट फॉर टॅट, जशास तसं मला मारलं, आता मार खा. तो वर्गात सांगत होता सगळ्याला, टिट फॉर टॅट. वडील आल्यात माझे काटे घेऊन मारेकरी, तो सगळ्याला सांगत होता. गुरुजी आले, काय वर्गात आले, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये गेले. मुख्याध्यापकाला म्हणतात, काय काम आहे? संभव मास्तर स्वाभिमानी होता. काय काम आहे? तो मुख्याध्यापक बोलतो, माझं काम नाही, यांचं काम आहे, माझं काय नाही. यांनी सांगितले तुम्हाला बोलवायला, यांचं काम आहे. त्या पाटलाकडे बोट केलं, यांचं काम आहे, माझं काही नाही बाबा. घाबरलेलं होतं ते, आणि असा ठोकेल सतत हात येईल. संभू मास्तर त्या पाटलाला विचारतात, तुम्ही कोण? झालं हे तुम्ही कोण म्हटल्यावर ते 4 मारेकरी धावून आत आले. पाटलाला म्हणतो, तुम्ही कोण? काय समजतो स्वतःला? ती धावून आत आली. पाटील म्हणले,
बाजूला व्हा, मी बघतो काय करायचं ते शंभू मास्तरचा. बाजूला गेले. तुम्ही काल माझ्या मुलाला एक थोबाडीत मारली का? पाटलानं शंभू मास्तरला विचार. तो म्हणतो तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे. मी एक थोबाडीत मारली नाही, 2 थोबाडीत मारले आहे. तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे. 1 थोबाडीत नाही, 2 रंगीत टीव्ही दिलेले. 2 थोबाडीत मारले. पण आधी हे मारीकडे आत गेले जाऊ. हे कसं बोलायला लागले? पाटील म्हणतात बाजूला, मी काय करायचं ते बघतो. ते बाहेरून उभा राहिले. पाटील उठले. शंभू मास्तर जवळ, शंभू मास्तर असे उभे आत. ते उठले, त्यांच्या जवळ गेले शंभू मास्तरच्या, आणि शंभू मास्तरच्या पाठीवर काय केलं? पाठ थोपाटली. शिक्षक असावा तर असा असावा, शिक्षक असावा तर शंभू मास्तर सारखा असावा, शिक्षक असावा तर शंभू मास्तर सारखा असावा. पाठ थोपाटली त्या शिक्षकाची. मुख्याध्यापकाच्या डोळ्यावर आणि त्या मारेकऱ्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ते काय समजत होते? आता याची भाग्य होणार, याला मार बसणार. झालं उलटच. शंभू मास्तरला त्यांनी शाबासकी दिली. शिक्षक असावा तर शंभू मास्तर सारखा असावा. आणि मग पुढचं कारण ऐका. माझा मुलगा 4-5 वर्षात कधीच अभ्यास करत नव्हता. पाटील म्हणतात माझा मुलगा 5वीला आहे. मी आयुष्यात त्याला कधी पाहिलं नव्हतं पुस्तक घेऊन अभ्यास करायला लागला, कधीच पाहिलं नव्हतं. पण काल रात्री 11 वाजेपर्यंत शंभू मास्तरचा गृहपाठ करत होता. क्या बात है. 4-5 वर्षात एकदाही त्याने अभ्यास केला नाही. आणि दिवा लावून, पूर्वी लाईट नव्हती बरं का, दिव्यावर आम्ही अभ्यास केलाय. दिवा लावून तो मुलगा 11 वाजेपर्यंत पाटलाचा पोरगा गृहपाठ करीत होता. आणि माझ्या मुलाला एका दिवसात घडवलं, चांगले संस्कार केले. एका दिवसात माझा मुलगा सुधारला. आणि बाकीचे जे शिक्षक होते ते माझ्या मुलाला गृहपाठ केला काय? बोलत नव्हते. नाही केला काय? बोलत नव्हते. मस्ती केली काय? बोलत नव्हते. काही नाही, पाटलाचा पोरगा ना, लाड. कोणी शिक्षक त्याच्या नादाला लागत नव्हता. गृहपाठ नाही केला, गप. मस्ती केली, गप. त्यामुळे ते अभ्यास करत नव्हतं, बिघडलेला होता. गल्लीमध्ये त्याच्या ना मारामारी, फायटिंग, बस शिव्या दे. त्याचा धंदा काय होता 4-5 वर्ष? शिवी देणे, मारामारी, फायटिंग. पण आज इथं आल्यावर मला समजलं की तुमच्यावर मनोहर सरांनी संस्कार चांगले केलेले. म्हणून आज काल मी बातमी तुमची ऐकली. अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पेपरामध्ये त्या 5 मुलांची नावं आणि माधुरी ना मॅडम आणि मनोहर सरांचं नाव झळकलं. जोरशीत आलिया. संस्कार महत्वाचे, संस्कार महत्वाचे. तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला. नाहीतर एखाद्याने काय केलं असं माहिती आहे? लहानपणी ते 4-5 मुलांनी ती बॅगेतले पैसे वाटून घेतले असते. किती? 10,000. 2,000 तुला, 2,000 तुला, 2,000 तुला, 2,000 तुला, 5 दुनी 10. कागदपत्र जाळून टाकायची. आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, अग्रीमेंट जाळून टाकायची. आणि शाळेत येताना तुम्हाला नोट सापडली ना 10,000ची बॅग, बरोबर का? येताना मग शाळेत यायचंच नाही. येताना मी शाळेत येताना का सुटल्यावर? जेवायला सुटली तेव्हा. हा, मग एखाद्याने काय केलं असतं? मग ती आईने शाळा गेली खड्ड्यात, चला घरी त्याच्या आईला झाडाखाली बसायचं. तिथे एवढ्या नोट आहे, 2 तुला, 2 तुला. तुम्ही ते असं केलं का? तुमच्यावर संस्कार करणारे, खरं सांगू का, पडद्यावरचे डान्स करणारे स्टेजवरची तुम्ही आहात. आणि स्टेजच्या मागचे माधुरी मॅडम आणि मनोहर सर आहे. क्या बात आहे. पडद्या मागचे हिरो मनोहर सर आणि माधुरी मॅडम आहेत. आणि पडद्यावर डान्स तुम्ही करताय. आज मला कळलं पेपर वाचून घरात खेळला की एवढी ही शाळा इतकी पुढे गेली तुमच्यामुळं. आणि म्हणून मला तो आनंद वाटला. आता या गोष्टीतून कोणता बोध घ्यायचा सांगू का? तर तो काय म्हणतो, पाटील माझ्या मुलाला ह्या माणसानं वळण लावलं आणि इतर शिक्षकांनी वळण लावलं नाही, म्हणून माझा मुलगा बिघडलेला होता आणि 1 दिवसात सुधारला. आणि पूर्वीची एक म्हण आहे, काय म्हण आहे माहितीये का? छडी लागे छाम छाम, विद्या येई घम घम. म्हणा, छडी लागे विद्या येई. मग आता इथून पुढं जर तुम्हाला तुम्ही उच्च शिक्षित बनावे, आदर्श नागरिक बनावे, बरोबर ना, सुसंस्कृत बनावे, तुम्हाला वळण चांगलं लागावं म्हणून मनोहर सर, गावकरी म्हणा, तुम्हाला काही बोलले असतील, रागावले असतील, किंवा आई वडील सुद्धा, बाळा तू असं चुकतोस म्हणून रागावले किंवा मारलं
मनावर घ्यायचं नाही. मी लहान असताना तुमच्यासारखा मी मार खाल्लेला आहे, पण मी चिडलो नाही. मी घरी विचार करायचो की का मारलं, तर माझी चूक आहे, मारलं ना. तर तसं तुम्हाला आई वडिलांनी, पालकांनी, शिक्षकांनी, मॅडमनी मारलं, मनावर घ्यायचं नाही. कुणासाठी मारता सांगा? चूक केल्यावर. बरोबर. मग त्या सरांचं चुकतं का तुमचं चुकतं? बरोबर आहे. मग मला ह्या गोष्टीतून एवढंच घ्यायचं आहे, कुणी तुम्हाला रागावलं, आता तर जास्त मारतच नाहीत कोण, पण चुकून समजा काही थोडीफार आईने शिक्षा केली, जीवाला कमी जास्त काही करायचं नाही. माझं हे भाषण किंवा ह्या कथाचार व्यवस्थित ऐकल्या त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आता ना माझी एक शेवटची कविता वाचून दाखवतो आणि माझं हे 4 कथा संपल्या असं गृहीत धरा आणि मी थांबतो. बरं का? झाल्या किती कथा झाल्या सांगा? 1 4. हा, पहिली गणपती बाप्पा, दुसरी अगस्त्य ऋषी, तिसरी स्वामी विवेकानंद, चौथी शंभू मास्तर. आवडली का शंभू मास्तरची? बस तुम्ही लक्ष का सांगितलं तर मनात कधीच राग धरायचा नाही. आम्ही त्यातून गेलेलो आहे, लक्षात घ्या. राग धरायचे नाही. आजकालची मुलं काय करतात, काहीतरी कमी जास्त करतात, जीवाला कमी जास्त करतात. आमच्या हॉस्पिटलला 1-2 दिवसानं मुलं येतात. तुम्ही लहान आहे, पण 7वी 8वीची मुलं मी पाहिलेत, 11वी 12वीची शेतात जातात. वडील सांगतात ग्रॅज्युएट झाला, नोकरी नाही, जा. मग फवारा घेऊन जातो ते शेतात, फवारा घालायला, आणि ते फवारा घेतो. आमच्या साळुंके हॉस्पिटलला येतात. दुसरी 1-2 वर्षाची मुलगी, लग्न झालेले, लहान बाळ आहे, नवरा काहीतरी सासू बोलली, ऍडमिट. मग मी तिथे आयसीयू मध्ये गेल्यावर मी सिस्टरला विचारलो, हे काय करते? हे आयसीयू मध्ये 5-6 कॉट आहे, हे काय भाजलेलं आहे, हे काय अपघाताचं आहे, हे काय अटॅक आलेलं आहे, हे काय घेतलं. मग त्याला मी प्रबोधन देतो. सगळ्यात जीव आपला महत्वाचा. तर आता लक्षात ठेवा, कविता वाचून दाखवतो आणि आपलं भाषण संपलं. हे जे काही 4 कथा लक्षात ठेवा आणि याच्यातून बोध घ्या. हे पार्वतीने दिलेला संदेश, बरोबर ना. पण गणपती बाप्पाने दिलेले संदेश, स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश काय? माणसात देव, त्या सर्वांनी. आणि माझ्या मुलाचं पण उदाहरण दिलं, म्हणून आज मोठं हॉस्पिटल झाले चांदोलीला, 50-60 कर्मचारी. का? कर्म महत्वाचं. कर्मकांडापेक्षा आपलं कर्तव्य, आपलं कर्म, काम, अभ्यास महत्वाचा, हे मी सांगितलेलं आहे. कवितेचं नाव आहे द्वेष. कवितेचं नाव आहे द्वेष. दगडाचा उंदीर असेल, क्या बात है. दगडाचा उंदीर असेल. गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. आपण नमस्कार करतो, पाया पडतो, कारण तो दगडाचा आहे. दगडाचा उंदीर असेल तर माणूस पूजा करेल, माणूस पूजा करील. उंदीर सजीव असला, उंदीर सजीव असला, माणूस मारेल त्याला, माणूस मारेल त्याला. साप जर असेल दगडाचा, क्या बात है. नागोबा, नागोबाचं मंदिर सापाचा प्रकार आहे. साप जर असेल दगडाचा, भक्त बनेल माणूस त्याचा. भक्त पाया पडतो, दगडाचा साप आहे ना, पाया पडतो, बरोबर ना. बघा तुम्ही जगात काय चालू आहे आपल्या भारतात. नागोबा मंदिर, पाया पडतात. साप जिवंत सापडला, साप जिवंत सापडला. माणूस तयार मारायला, माणूस तयार मारायला. बघा घरात वगैरे निघाल्यावर काटे घेऊन मारतो. आई वडील मयत असतील, आई वडील मयत असतील, त्यांच्या फोटोची पूजा करतील, त्यांच्या फोटोची पूजा करतील. आई वडील मयत असतील तर त्यांच्या फोटोची काय करतील? पूजा करतील. जिवंत असतील आई वडील, जिवंत असतील आई वडील, मुलं त्यांना उपाशी ठेवतील, मुलं त्यांना उपाशी ठेवतील. का समजत नाही मला? म्हणजे कवीला मी कविता केलेली, कवीला का समजत नाही? का समजत नाही मला? दगडाचे असते आकर्षण मानवाला, दगडाचे असते आकर्षण माणसाला. का समजत नाही मला? कवीला का समजत नाही? सजीवांचा द्वेष असतो मानवाला, सजीवांचा द्वेष असतो मानवाला, सजीवांचा द्वेष असतो मानवाला. खांदा देताच मृताला, खांदा देताच मृताला, पुण्य आले वाट्याला, पुण्य आले वाट्याला. मदत केली सजीवांना,
मदत केली सजीवांना पुण्य मिळेल सर्वांना, पुण्य मिळेल सर्वांना, पुण्य मिळेल सर्वांना. थँक्यू. आपण सर्वांनी माझ्या 4 कथा ऐकून घेतल्या त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. मी या ठिकाणी थांबतो. तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. मस्त.